पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि त्याच्याबरोबरच पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे. सदर्न कमांडचं मुख्यालय देखील पुण्यामध्ये आहे आणि पुण्याच्याच या विमानतळावरून एअरफोर्सचं मेन जंक्शन पुण्यामध्ये आहे. म्हणजे एअरफोर्स विमानतळाचं मेन जंक्शन हे लोहगाव या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळेच पुण्यामध्ये जर आपण मानलं तर मोठमोठ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तयार करण्यासाठी ती परमिशन देता येत नाही, कारण एअर ट्रॅफिकचा सवाल कुठेतरी समोर येत आहे. याच एअर ट्रॅफिकच्या संदर्भात आज शिवसेनेचे आनंद घरत यांनी एक बातमी समोर आणलेली आहे. ती नेमकी काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, ज्या प्रकारे एअर ट्रॅफिकचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे आणि बिल्डिंग्सचा उंचीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे, काय सांगाल? विषय असा आहे, पुणे हे जसं सांस्कृतिक शहर आहे तसं सेन्सिटिव्ह शहर पण आहे. कारण पुण्याच्या चारी बाजूला लष्करीत आपल्या छावण्या आहेत. औंध असेल, तिकडे बोपुडे असेल, आपलं दारुगोळा फॅक्टरी आहे, इंडिया आहे, अशी खूप आपल्या पुणे शहराला वेढा आहे. असं असताना पुणे शहरामध्ये एअर ट्रॅफिक, त्यात विमानतळ आहे, पुरंदरचं विमानतळ होतं, त्यामध्ये एअर ट्रॅफिक ATSची परवानगी प्रत्येक इमारतीला घ्यावी लागते एक ठराविक उंचीनंतर. ह्याच्यामध्ये असा घोटाळा झालेला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये. 2020मध्ये सर्वात जास्त आला, त्यानंतर पण झाला आहे असं मला मी लवकरात ती पण कागदपत्र भेटतील मला. 2020ची जी डॉक्युमेंट्स आम्हाला अवेलेबल झालीत ह्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की उंचीसाठी त्यांनी काय केलेलं आहे, ठराविक भागामध्ये, समजा उदाहरण मी देईन तुम्हाला, एक आंबेगावमधल्या एका विकासकाने दुसरीकडची परवानगी घेऊन तो जो नंबर असतो जो काय त्यांचा आवक जावक नंबर आहे तोच नंबर, फक्त नाव बदललं आहे आणि त्याचा ॲड्रेस बदलला आहे साईटचा, आणि ती परमिशन लावली. ते परमिशनला आम्ही प्रशासनाचा फॉलोअप घेतला. प्रशासनाकडनं उत्तर आलं आपल्याला, कुठल्या लोहगाव प्रशासनाकडनं, जिथं ATSचं ऑफिस आहे, की ही फेक NOC आहे. त्यानंतर आम्ही गुजरातला काही प्रश्न उत्तर प्रशासनाला करायला लावली. त्यात पण उत्तर आली की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंतच्या NOC म्हणजे 2020मधल्या फेक NOC आहेत. मग असं असताना हे जर आम्हाला कळतं तर प्रशासनाला का नाही कळलं? त्यानंतर अजून एक मला आत्ता लेटेस्ट 1-2 महिन्यापूर्वी अजून एक मला NOC मिळाली, ती म्हणजे बिबेवाडीमधले. बिबेवाडी गंगाधामच्या अलीकडे एका स्कीमसाठी सेम NOC जी मी इथे आंबेगावमध्ये NOC वापरली गेली, तोच क्रमांक, फक्त विकासकाचं नाव बदललं आहे आणि त्या बिबेवाडीचा ॲड्रेस टाकला आहे आणि ती इकडे लावली. म्हणजे याच्यामध्ये जे आर्किटेक्ट आहेत, प्लॅन सँक्शन करणारे, त्यांचे एजंट आहेत ते, जो बांधकामचा अधिकारी आहे तो, जो मुख्य अभियंता आहेत ते, हे सगळे यामध्ये चुकीचं वागतात आहे ना. हे सिद्ध झालं आहे ना आता. म्हणजे ह्यांनी चेक नाही करायला पाहिजे का की ह्यांनी आणलेले NOC खऱ्या आहेत का खोट्या आहेत? आणि सेम जर नंबर भेटत असेल 1 2 3 4, हाच नंबर इथे तिथे सगळीकडे वापरला असेल, तर याचा अर्थ कोणीतरी चुकीचं काम करतंय. आणि आता ही साधी NOC नाही आहे, काय 2 व्हीलरची PUC नाही आहे की PUC लावली खोटी, ही आहे एअर ट्रॅफिकची. म्हणजे थोडक्यात पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. उद्या एखाद्या विमानाच्या रडारमध्ये किंवा विमानाच्या रस्त्यामध्ये एखादी बिल्डिंग उभी राहिली आणि पुण्यात एखादा अपघात झाला तर, एवढा मोठा अजितदादांची घटना आपल्या डोळ्यासमोर आहे. असं असताना हे कसं काय घडतंय? शहर अभियंत्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे, किंवा त्यांनी परमिशन दिल्यानंतर याची शहानिशा केली आहे की नाही? कारण शहर अभियंत्याकडनंच या सगळ्या गोष्टींसाठी किंवा बांधकाम विभागाकडनं या परमिशन दिल्या जातात. मग या परमिशन दिल्यानंतर त्यांची परत पडताळणी होते की नाही? नाही पडताळणी करत ना, हा तर मेन मुद्दा आहे ना आपला. पडताळणीच केली जात नाही. मग असं आमच्यासारख्या एखाद्या तक्रारदाराला किंवा आम्हाला एखादी माहिती भेटली, आम्ही त्याची शहानिशा करून यांना कळवतो. आता मी तक्रार दिल्यानंतर देऊनही आज 20 दिवस झाले, अजूनही यांनी काही त्याच्यावर फॉलोअप नाही आहे. मी गेलो विचारायला तर पत्र इथे, इथून पुढच्या टेबलला आहे, अशी पळवपळीची उत्तरं देतात ते. याचा अर्थ प्रशासनाला जर चूक दाखवली तर प्रशासन काम पण करत नाही आहे. आता यामध्ये मी मुद्दाम पुढे हा विषय का आणला, त्याच्यामध्ये दुसरी घटना असं की पुण्यामध्ये आपले हवाई उड्डाण मंत्री आहेत स्वतः, मुरलीधर मोहोळ. मग त्यांनी तर लक्ष दिलं पाहिजे ना या विषयामध्ये. आणि त्यात पुण्याचे महापौर होते त्या काळात, तेच त्या काळात पुण्याचे महापौर होते आणि आता ते हवाई उड्डाण मंत्री आहेत. मग अशा ज्यांना पुणे महानगरपालिकाच माहिती आहे, जे अनेक वर्ष नगरसेवक होते, महापौर झाले, वेगवेगळी पदं भोगलीत, आता पुण्याचे खासदार झालेत, पुण्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे, हवाई उड्डाणचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी ह्या विषयात लक्ष घालावं. म्हणून हा विषय मी पत्रकारांपुढे आणला, ज्या माध्यमातून त्यांना लक्षात येईल. कारण आम्ही सामान्य नागरिकांनी किंवा विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे विषय मांडला तर त्यावर लक्ष देत नाहीत. गेले 20 दिवस तुम्ही या प्रकरणाची पडताळणी करून अभियंत्यांकडे हे सगळं पाठवलेलं आहे, परंतु त्यांच्याकडनं काही ह्या उपाययोजना होत नाहीयेत किंवा पावलं उचलली जात नाही. याच्यासाठी तुमचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे? पहिलं पाऊल होतं तुमच्यापर्यंत येणं, कारण तुमच्या माध्यमातून
समाजामध्ये जनजागृती होईल, या अधिकाऱ्यांची कानउघडणी होईल, संबंधित जे मंत्री किंवा संबंधित अधिकारी किंवा संबंधित जो कोणी या विषयावर काम करतोय त्याला धाक राहील की बाबा हा विषय बाहेर आला, आता तरी आपण यामध्ये काम केलं पाहिजे आणि इथून पुढे चुकीची कामं होणार नाही. पण तरी असं नाही जाणवलं तर शिवसेना म्हणून आम्ही पुणे शहर या विषयामध्ये लक्ष घालतोय. एक ठराविक वेळेनंतर पुणे महानगरपालिकेबाहेर आंदोलनाची आमची तयारी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हवाई ट्रॅफिक जी आहे म्हणजे एअर ट्रॅफिक जे आहे त्या ट्रॅफिकच्या अनुषंगाने सगळ्या या बिल्डिंग्स आहेत त्यांना परमिशन दिली जाते आणि या परमिशन दिल्यानंतर काही या दिलेल्या परमिशनचा गैरवापर करून तोच क्रमांक लावून अनधिकृत बांधकाम करत आहे आणि या बांधकामाविरुद्ध हा आवाज शिवसेनेचे जे अनंत घरत आहेत त्यांनी उठवलेला आहे. अभियंत्यांकडे सगळे जे फेक कागदपत्र आहेत ते देण्यात आलेले आहेत, परंतु अद्यापही याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे आता जर ही कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही शिवसेना टाईप आंदोलन करू आणि अभियंत्यांना योग्य जॉब विचारू असंही त्यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.